कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे
Thank you.
ऐसा कर घरा आवे राम और धंधा सब छोड़ ही काम इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता अंतर्जामी जानत साचा मन में एक ऊपर बाचा इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नहीं रेश इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता अन्यांश हस्त चरण श्रवणे प्राण नमो भगवते पुरुषायस्तुभ्यो ध्यायेन श्रीमन्धारि देवं कनकगिरिनिभं मानसाभूषितामिकं श्वेताश्वं कपास्तं विबुधबुधगणैः सर्वमानकृतार्थं युक्तांग्रै दैत्यमूर्णि डमरुविलासिनं नैषचूर्णा विरामं नित्यं भक्तेषु तुष्टं शोभनपरिवृत्तं नित्योंकाररूपम् पावनकरुपते
वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरं जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमामि ऐसा कर घर आवे राम फिटन पाठ करायचे आपल्याला ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोड़ ही काम इतने कोते काहे खाता जब तू अपना भूल न हो पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्र वडच गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणाधर भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबराय दीक्षक संतांच्या आशीर्वाद उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायकवाद गुरुजन महाराज मंडळी कीर्तनकार महाराज प्रवचनकार महाराज व्याख्याते कथाकार सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हिंदुस्थानी पदे ह्या सदरातील जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे. विठाला अभंगातील प्रतिपत्ती विषय असा आहे. महाराज असं बोलताय तू असं का करत नाही ऐसा कर असं तू का करत नाही की जेणेकरून राम आपल्या घरी येऊ नये मग असं कर अखिल ब्रह्मांड नायक सर्वांचा साक्षी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आपल्या घरी येईल आणि बाकीचा असणारा व्यवसाय बाकीच्या गोष्टी बाकीचा धंदा सगळं छोरही का बाकीचं सोडून दे बाकीच्या संकल्पना बाजूला म्हणजे आतापर्यंत का घडलं नाही त्याचं कारण इतने गोते आहे. गोते म्हणजे जन्म जब तू आपला भुला न होता तू तुझ्या असणाऱ्या स्वस्वरूपाला विसरला आणि स्वरूपाला विसरल्यामुळे आत्मस्वरूपाला विसरण्याचा परिणाम असा झाला इतने म्हणजे अनेक गोते काही खाता किती गोते किती जन्म घ्यावा लागला महाराज गणित नाही जी म्हणून आता एक कर तो राम येईल असं काहीतरी कर पण तू एवढं जर केलं ना तो सर्व जाणतोय अंतर्जामी जानत साचा तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा चाह तुमच्या मनातील हेतू ध्येय सर्व तो जाणतोय पण आपलं असं आहे आपलं अंतःकरणात मनात वेगळं असतं वाचक वेगळं असतं मन वेगळं बोलतो तोंड वेगळं सांगतो मन में एक ऊपर वाचा महाराज राम यावा ठीक आहे असं कार्य करेल कर्म करेल पण नेमका तो आहे कुठे महाराज बोलताय तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नहीं लेश तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नहीं लेश लेश मात्र सुद्धा किंचित सुद्धा तो खाली नाही तो संपूर्ण विश्वामध्ये व्यापक तो जर व्यापक असेल तर घरी बोलवायला काय हरकत आहे असं का करत नाही ऐशी काहू न करा काही पुढे नाही नाशिजा किंवा ऐसा कर घर आवेला अशा पद्धतीने कर विठाला विठाला
अभंगाची भूमिका पाहण्यापूर्वी थोडा परिहार देणं गरजेचं. आपल्या भगवान श्री कुलस्वामी खंडेरायांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सदा भक्तांच्या भक्तीला प्रसन्न झालेला माझा कुलस्वामी खंडेराय आणि त्या खंडेरायाच्या असणाऱ्या दरबारामध्ये परमपूजनीय पातस्वामी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी साहब बाबा वाईकर, परमपूजनीय पातस्वामी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी कुंडली बाबा डेरे, परमपूजनीय पातस्वामी वैकुंठवासी वासुदेवजी महाराज पंढरपूरकर आणि ज्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. पहिलं कीर्तन केलं होतं मी या मंदिरात 22 वर्ष झाली. 22 वर्षापासून हे कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट वडद आणि समस्त वडदकर ग्रामस्थ मला विसरले नाही. आणि आता तर मी गावाला त्यामुळे मला आठवतंय परमसद्देव प्रातस्मृती वैकुंठवासी बाळाजी बाबाचं माझ्या डोक्यावर हात ठेवला होता बाबा आणि सांगितलं वा आयुष्यात कधी कधी कमी पडणार नाही कारण तुझं चिंतन रांगेत आहे. म्हटलं बाबा मी संस्थेचा विद्यार्थी आणि वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा रांगेतच असतो. मला झी फेम टाकायची गरज नाही, मला झी टॉकीज फेम टाकायची गरज नाही. मी जरी 36 वेळा झी टॉकीजला जाऊन आलो असेल तरी माझ्या डिग्रीच्या पुढे झी टॉकीज फेम नसतं. कारण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेपेक्षा आणखी कोणती फेम मोठी आहे. उशिरा करा हे अगोदर पाहिजे, त्याची अपेक्षा काय आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे शिकविलं तेच मी आज सांगण्याचा प्रयास करणार आहे. बाळाजी बाबा सातत्याने महाराज 15 दिवस बाबा इथे असायचे आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षी मी 4 दिवस इथे होतो. नायक आले नव्हते, मला जबरदस्तीने खंडेरायाने इथे ठेवलं आणि त्याचा परिणाम फार छान झाला. आता पुन्हा पुन्हा तो विषय मी या ठिकाणी काढणार. समस्त ग्रामस्थ विशेषत्वाने श्री कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट वडच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, महाव्यवस्थापक आदी सर्व ट्रस्टी, सर्व महिला कार्यकारिणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आदी, त्यानंतर समस्त ग्रामस्थ, कारण सगळेच माझ्या परिचयाचे आहे, सरपंच, उपसरपंच आदी आदी सर्व, आणि तन मन धनाने ह्या कार्यक्रमासाठी जे सहकार्य करतात सर्व तुम्ही भाविक भक्त, समस्त ग्रामस्थांच्या वतीने मला दिलेलं निमंत्रण. त्यामुळे मी एकाच जर नाव घेतलं तर दुसरा तसाच राहील, कारण सर्वच माझ्या ओळखीचे आहेत. एक म्हणता म्हणजे तुझी असहजीची दिंडी आणि गावातील महाराजांना काही जबाबदारी असतात. मी जर अण्णाचं नाव घेतलं तर नाना म्हणेन हेच आपल्या बाबतीत पोटात दुखतं बरं का. मी जर नानाचं नाव घेतलं की हा ठीक आहे मी महाराज लोकांचे नाव घेऊ शकतो, क्षमा करा. सुखदेवजी महाराज पहिल्या दिवसापासून आपण अनेक वर्ष ते या ठिकाणी सेवा करतोय. गोळ समाज होता इंद्र वाद मृदंग जय जय सुख, ज्यांना मी प्रत्यक्ष इंद्रदेव समजतो. कीर्तनंते कुमार आदरणीय हरिभक्ती परिणामचे राम महाराज चव्हाण, असे आदरणीय विशाल महाराज, विशालजी महाराज, आणि या ठिकाणी ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलंय आदरणीय हरिभक्ती परिणाम गुरुवर्य नारायणजी महाराज चव्हाण. म्हणून आम्ही म्हटलं फिटन पाठ करायचंय, कारण मी तुमच्या कीर्तनात जास्त गायन केलं. आम्ही म्हणावं तुम्ही काहीच न म्हणावं हे फिटन पाठ होणार नाही. मी दिंडीच्या दिवसापासून बोललो, पण तुम्ही मात्र असं नाही चालणार, फिटन पाठ करायचं. नारायण महाराज असे काय म्हणजे पुरवठा बरोबर, आता तुम्ही गप्प बसा बोलते का नाही असं नाही व्हायला पाहिजे. नारायण महाराज तुम्ही पण असं नाही व्हायला. म्हणून आदरणीय पहिल्या दिवसाचं असणारं कीर्तन ज्यांचं श्रवण तुम्ही केलं, माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण करायचं ध्येय सातत्याने त्यांनी काय सांगितलं मला माहित नाही, कीर्तन छान केलं असं मला कळालं. माझ्या संबंधात ते काय बोलले हे मला माहित नाही, पण कीर्तन मात्र फार सुंदर केलं असं ऐकिवात आले. आमचे तुषारजी महाराज साळुंके टाळ्या वाजवायचे. नवीन माणसाला प्राधान्य देणं हे आपलं अग्रक्रम आहे, आपलं कार्य आहे. आणि तसंही तुषार महाराज हे रांगेतले कीर्तनकार आहे नारायण महाराजांसारखे. आपण नारायण महाराजांच्या पेक्षा मोठे मुरलेले कीर्तनकार, कारण नारायण महाराजांचं कीर्तन जेवढं प्रभावी तेवढं शकल
11:30 नाही तेवढाच प्रभावी असतो. त्या दिवशी तर मला असं वाटलं गाण्याचं कीर्तन आहे की काय, एवढं सुंदर वाटलं मला. झाली मला नाही तर पौर्णिमेला तुम्हाला ऐकायला मिळेल. छान वातावरण आहे. तुषार महाराजांच्या समोर समवेत सगळेच वडचकर ग्रामस्थ टाळकरी विशेष आवर्जून या ठिकाणी अनेक आदरणीय आदरणीय मलिक बाबा मुरबाड तालुक्यातून सरळगाववरून या ठिकाणी आले. ते गुरुजी आहे. आता गुरुजींच्या पुढे शिष्याने कीर्तन करावं म्हणजे बाळक बापाची टाटी उडी, बापा त्याची ताटी जेवू लागली की तो संतोषी दुःखची. आता कोणाचंही नाव न घेता सगळ्यांच्या पाया माझे दंड सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एक सूचना करतोय. गेली 5 दिवसापासून माझ्या मागे सारखं एक व्यक्ती लागलाय, कीर्तन किती वाजता सुरू करा, किती वाजता. लक्षात घ्या 9ला अगोदर कीर्तन संपलं पाहिजे, तर यावेळी तुम्ही येणार नाही. अगोदर संपलं. अरे आज उशिरा कीर्तन सुरू झालं बाबा, 7:15ला सुरू झालं, 9:15 नाही जमणार नाही. काळजी करतो तुम्ही वेळेतच तुझी गाडी मी तुम्हाला काय माहिती मला सकाळी सकाळी उठावं लागतं. अरे एक दिवस नको ना उठून जमणार नाही. 9ला कमी वेळ, कमी वेळ किती कमी ते तरी सांग म्हणजे मला माहित नाही, पण 9ला कमी वेळ असताना संपवा. तसंही मी वेळेच्या पुढे जा. मी जरी कुलस्वामी खंडऱ्याचा कथा करायला केला तरी मी या ठिकाणी खंडऱ्याचा आनंद घेतलाच नाही. कारण मी प्रत्येक वर्षी त्या अभंगावर बोलतो, 1-2 वर्ष पुन्हा. आणि आजचा अभंग मला तरी असं वाटतं ह्या गादीवर आजपर्यंत कोणीच घेतला नसता. कारण हा अभंग अवघड आहे. अभंगाची भूमिका, अभंगाची पार्श्वभूमी. तर अभंग हा हिंदुस्थानी पदे ह्या सदनातील उपदेश करणारा. आणि काय उपदेश करतात महाराज, असं काहीतरी करा. महाराज राम आला पाहिजे, पण तो राम आहे कुठे, हा थोड्या वेदांताच्या थोड्या प्रक्रिया सांगते. आजपर्यंत कोणी वेदांत सांगितला, किती सांगितलं मला माहित नाही. मी जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ते सांगणं गरजेचं आहे. माझे गुरुजी परमपूज्य आणि प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर म्हणतात, बुवा लोकांना वेदांत कळो वा न कळो सांगितलं पाहिजे. नाही कळाला तर शब्दाचे संस्कार तर होईल. आज नाही कळाला तर उद्या काय, उद्या नाही कळाला तर परवाला काय, परवाला नाही कळाला तर कधीतरी कळेल आणि कळेल. आणि एकदा जर वेदांत कळाला ना मग मात्र तुम्ही चाणाक्ष श्रोते व्हा. विठ्ठला विठ्ठल मानसिक बात करून ऐका. लक्ष द्या. मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदायामध्ये जे तत्वज्ञान आहे ऐका, वारकरी संप्रदायामध्ये असणारा जो देव आहे त्या देवासारखा दुसरा देव आहे. एक वारकरी संप्रदायाचे जे ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी गाथा गीता त्या ग्रंथासारखे ग्रंथ, वारकरी संप्रदायासारखा पंथ आहे. आणि एक बोलू, वारकरी संप्रदायासारखे तीर्थ तर नाहीच नाही, पण ज्ञानोबा तुकारामांसारखे संत सुद्धा कुठे होणे नाही. कारण त्या संतांनी आम्हाला अद्वैतवाद शिकवला, आम्हाला तत्वज्ञान दिलं. मी 4 गोष्टी सांगितल्या. काही गोष्टीला अस्तित्व असतं, अनुभव नसतं. हे वेदांताची प्रक्रिया. काही गोष्टीला अस्तित्व नसतं पण अनुभव असतो. काही गोष्टीला अस्तित्वही नसतं आणि अनुभव सुद्धा नसतो. आणि काही गोष्टीला अस्तित्वही असतं आणि अनुभव सुद्धा असतो. आम्ही 15 मंदार आणि 3.5 शक्तीपीठाची तीर्थयात्रा करत असताना आदरणीय अध्यक्ष विजयजी मोहम्मद चव्हाण आणि आम्ही बसल्यानंतर अशा गप्पा करायचो. फालतू गप्पा आम्ही करत विचारायचं पारमार्थिक. कारण महाराज जर असेल तर त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि तो फायदा या कुटुंबानेच घेतला. मंगल मामी असेल, विजय मामा असेल, बसायचे चर्चा करायचं. काही गोष्टीला अस्तित्व आहे, अनुभव आहे. कोणतं? निर्गुण स्वरूप. निर्गुण स्वरूपाला अस्तित्व आहे की नाही? आहे. तो नाही असा ठाव शिकव.
रंग नाही रूप नाही रंग नाही रूप नाही रंग नाही रूप ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करत आहे. सगळ्या निर्गुण परमात्मा अस्तित्व आहे की नाही? देव आहे की नाही? आहे, अस्तित्व आहे. पण त्याला मात्र आपल्याला स्वतंत्रपणे अनुभव घेता येईल. माझ्या तुकोबांना विचारण्यात आलं, का हो तुकोबा देव पाहिला का? मला म्हणतात पाहिला. देव पाहावयास असे गेलो मी पाहिला, पण तेथे देवाची परिणाम काय झाला? काय असतं, जेव्हा आपण परमात्म्याच्या त्या वस्तूच्या सानिध्यात जातो, तर वस्तूच्या सानिध्यात गेल्यानंतर मग मात्र आपल्याला बोलता येत नाही. स्वस्वरूपकार वृत्ती झाल्यानंतर आपण त्या वृत्तीशी तदाकार होतो, आणि वृत्तीशी जर तदाकार झालं तर मग मात्र वाचा कुंठित होते. जसं साध्या शब्दात दृष्टांत सांगतो, तुम्हाला कळेल. एक महिला आपल्या पतीला म्हटली, का हो एवढे कांद्याचे पैसे झाले, एवढे बटाट्याचे पैसे झाले, फुलं सुद्धा चांगले चालले, एवढा पैसा येऊन सुद्धा मला एखादा दागिना नाही, मला चांगला एखादा दागिना करा. पती बिचारा चांगला होता, बऱ्याच दिवसांनी बायकोने हट्ट केला होता, आणि बायकोने हट्ट केल्यामुळे ऐका बरं का, दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असतो. त्या असणाऱ्या बाबाने चांगली 2 तोळ्याची सुंदर अशी नथ केली. काय केली? नथ. आता एक सांगतो तुम्हाला, एवढी सुंदर नथ केली ना, ती नथ घालून पाणी भरायला लागली, पण तिला कोणी विचारतच नव्हतं, बाई नथ किती छान. काहीच, ती सारखी नथीला झटका द्यायची तरी लोकांचं लक्ष जायचं. एक सांगतो तुम्हाला, एखाद्या बाईने जर चांगली 25-30 हजाराची जर साडी घेतली असेल, किंवा 5-6 लाखाचा एखादा सुंदर असा दागिना जर गळ्यात घातला असेल, आणि तिला जर कोणी विचार नाही, तर बहुतेक मला वाटतं त्याचं मोल ठीक आहे, 0 किंमत. पण एखादी जर वाटतं भया खूप छान दिसतंय ग, कितीचं घेतलं, तिला एवढं आकाश केलं होतं, तसं नंतर सारखी झट करायची. आणि मग म्हटले, काय ग कोणी घेतली मग? हा, एका विचारायला पाहिजे, माझ्या नवऱ्याने घेतले ना, बघा ना 2 तोळ्याचे आहे ना, असं छान आहे ग. मग बाई अशी तशी नाही, जो सोनार होता ना, सोनार त्यांनी घडवली, एकटा सोनार होता तालुक्यात, खूप छान होता. खरडे मला त्याची घडवली एवढी सुंदर होती, आहा. आणि काय सांगावं, खरं सांगू, कालच मेला नव्हतं, कालच मेला. नथीचं वर्णन एवढी करायला नाही, कसं करता झटका मारला, आणि ती नथ पडली पाण्यात. जशी नथ पाण्यात पडली तशी ती ओरडायला लागली, आता काय करू, नथ पाण्यात पडली ना, मला तेवढा हात मारला, आता ना बघा किती साहेबांनी नथ केली, आता काय सांगू, किती पैशांनी विकत घेतली, आता काय सांगू, अंतरा तो सोडणार, आता तो मिळाला, आता अशी नथ कोण करणार ना, आता बाई, अरे बया, आता काय करू. अक्षरशः आकाश थांबलं. आणि तेवढ्यात एक
व्यक्ती एक व्यक्ती तिथे आला. थोडा थांब, काय झालं? काय सांगू बाबा, नवऱ्याने नट केली, चांगला सोनार होता, सोनार सुद्धा आता मेला, अशी नट कोणी करणार नाही ना, माझी नट पाण्यात पडली ना. एक सांगू तुम्हाला, नथ आहे, नथीला शोभा नाकामुळे आहे की नाकाला शोभा नथीमुळे? बोला. नथीला शोभा नाक का नाकाला शोभा नथीमुळे? नाही, नथीला शोभा नाकामुळे. नाक नसेल तर नाक नाही ते पण झालं असं. कबीर महाराज म्हणतात, नतनी बीज सयाने सुमरत बारंबार नाक दिए जिसयाने उशबून कळीनार. अरे नक्की ज्याने केलं त्याचं स्मरण वारंवार करते, पण ज्याने नाक दिलं नख घालायला त्यालाच ही बाई विसरली. मारली उडी, पण उडी मारत असताना थांब म्हटले. कितीची नोंद आहे? 2 तोळ्याची. 2 तोळे 50,000 घे तर उडी मारतो. म्हटले मारतो उडी 50 देशील तर पाणी 5 परस खोल आहे. ठीक आहे म्हणे बाबा, निघले सोला. मारली उडी, खाली गेला, पोहत पोहत खाली गेला आणि नेमकं नथ सापडली. सापडल्यावर एवढा आनंद झाला, तो तिथेच म्हणायला लागला, नथ सापडली, नथ सापडली, नथ सापडली. कुठे? पाण्यात. आणि पाण्यात पडल्यानंतर एवढा जोरात आवाज आला. कुठे? वर त्या बाईला. ऐकताय ना कीर्तन? येतोय आवाज? येतोय? शक्य आहे का? पाण्यात आवाज दिला, वर कसा यायचा? लक्षात घ्या, वाचेची देवता अग्नी आहे. पाण्याचं अग्नीचं कधी जमत नसतं. पाण्याचं अग्नीचं जर जमत नसेल तर आवाज येईल कसा? माझा मुद्दा लक्षात घ्या. सस्वरूपाशी तळाकार झाला, स्वरूप आनंद झाला, पण तो आनंद शब्दात व्यक्त करता आला नाही. त्याला वर यावं लागलं, मग सांगावं लागलं. मुद्दा हाच आहे, सस्वरूपाशी तळाकार झाल्यानंतर आपण आपल्याला प्रगट करता येत नाही. अर्थात अस्तित्व असतं पण अनुभव नसतो. विठ्ठल दुसरी गोष्ट, अस्तित्व नसतं पण अनुभव असतो. एका बाईने ब्राह्मण बोलणं सांगितलं. ब्राह्मण काय? माझ्या मुलाची जन्मकुंडली काढा, जन्मपत्रिका पहा. म्हटलं ठीक आहे. कधी झाला तुझा मुलगा? वार? म्हटलं माहित नाही. दिवस? माहित नाही. वेळ? माहित नाही. पण सकाळ, संध्याकाळ, दुपार? हे माहित नाही. पण अमावस्येच्या आधी, अमावस्येच्या नंतर? हे माहित नाही. हे माहित नाही, ते माहित नाही. मग असं कर, दिवस माहित नाही, वार माहित नाही, ठिकाण तरी सांग. माहित नाही. अरे तुला हे माहित नाही, असं कर आता एकच, शेवट कंटाळलो मी, वेळ फार कमी आहे, तुझा असणार बाळ केवळ माझ्या पुढे आणून बसव, म्हणजे त्याच्या डोक्यावर पाहतून त्यांना कुठे काढतो, पत्रिका काढतो. म्हटले बाबा बाळ व्हायचं काय पाहताय? माझ्या ज्ञानोबाला होतात वांजेची लेखा कैशी जन्मपत्रिका नवीन भूमिका ते कल्पका. लक्षात घ्या, अस्तित्व आहे का? नाही. वांगेला मुलगा असतो का? अस्तित्व नाही. अनुभव. आता एक बोल, हा सौरभ आहे का? गेला सौरभ घरी झोपला, झोप लागत ना. आणि सौरभला स्वप्न दिसलं. कशात? कशात दिसलं? झोपे स्वप्न दिसलं. कुठे? घरी. आणि सौरभला जोरात लागली. तो म्हणून प्रत्येक वर्षी मीच सापडतो का? तो बरा आहे, कारण मला दम देऊन आलाय तो, त्याची जिरवायला नको का? सौरभ म्हटला मम्मी, 1 वाजायचं. मम्मी म्हटले झोपला गपचूप. सौरभ म्हणतो माय मम्मी, नाही नाही लवकर झोप म्हणतो तो. पुन्हा सौरभ म्हणतो मम्मी लवकर जायचं. पाय आपला कशात? कशात? स्वप्नात. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अस्तित्व नाही, अनुभव आहे. त्या गोष्टीवर बोल. पुढे मम्मी लवकर उठा. मग ठीक आहे, उठवलं त्या. त्याची मम्मी उठली. कोणाची? सौरभची. हाताला धरलं, बाहेर नेलं आणि बघ म्हटलं तो दिवा आहे, तो लाईट, त्या उजेडातच बस, जास्त दूर जाऊ नको, तिकडे लोकांनी आहे. वाघ आहे वाघ. सौरभ तिथे गेला. आलं का लक्षात? तिथे बसला
आणि त्याने तिथे हे कशात बसला? स्वप्नात. लक्षात ठेवा, कशात बसला? स्वप्नात. तो तिथे गेला, बसला स्वप्नात, आणि मग त्याने तिथे केली. कुठे? स्वप्नात. स्वप्नात नाही, पॅन भिजली त्याची. स्वप्नात जरी एखादा व्यक्ती करत असेल तरी त्याची पॅन भिजते. याचा अर्थ काय? अस्तित्व नाही, पण पॅन भिजली, अनुभव. काही गोष्टीला अनुभव असतो, अस्तित्व नसतं. काही काही गोष्टीचं अस्तित्वही नसतं आणि अनुभव सुद्धा नसतो. जसं एक व्यक्ती पळत 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 आला. झालं काय? म्हटले लग्नाला गेलो होतो. कोणाच्या? कोणाच्या? हनुमंतरायाच्या मुलीच्या. ऐकता ना? जागा राहतो. कोणा मुली? भीष्माचार्यांचा मुलगा. हनुमंतरायाची, भीष्माचार्याचा मुलगा. काय सांगावं, काय खांब लावले म्हणे त्या मंडपाला. सशाचे काय, सशाचे असणारे ते शिंग आहे ना, शिंग, त्याचे खांब लावले पुढं आकाशाचे. आणि जेवण तर चांगलं होतच, पण त्यात एक विशेष पक्वान्न होत. काय? काशीचं तूप होतं. काय होतं जेवायला? काशीचं तूप. ऐकताय ना? सौरभ, काश्मीला तूप असतं का रे बाळा? शेजारी विचार. असतं? हा म्हणतोय, बरं आहे, ते आपल्याला 2-4 किलो जाऊ दे. बाळासाहेब, काशीला तूप नसतं, कारण दूधच नसतं. म्हणून तर तुकोबा राय बोलताय, कासरीचं तेव्हा त्या आईची आठवण करतं, पाण्याच्या वर असं डोकं करतं, आणि मग आई सुद्धा त्या काठाने, बाळ ह्या काठाने, फक्त एकमेकाची नजर एकमेकाकडे होतं आणि त्या बाळाचं पोट भरतं. काशीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही बेटी अंग संग. याचा अर्थ अस्तित्वही नाही, अनुभव सुद्धा नाही. स्थान पुरुष, रज्जू सर्प, शुक्ती रजत, या सर्व अजातवादाच्या गोष्टी या ठिकाणी लागतात. माझा मुद्दा लक्षात घ्या, अस्तित्व नाही, अनुभव सुद्धा नाही. एक गोष्ट अशी आहे, ज्याला अस्तित्व हे आहे आणि अनुभव सुद्धा आहे. निर्गुण असणारा परमात्मा, त्याला अस्तित्व आहे, अनुभव नाही. पण सगुण असणारा परमात्मा, त्याला अस्तित्व आहे. कशावरनं? जेव्हा त्या गोपिकांना त्याची आठवण यायची ना, तेव्हा त्या कशाचं तरी निमित्त करायचं. काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकणार आहात. बैला उलंडू निरिता कधी घडू, मिस पाणी याचे गोविंदाची चढ, चालू झड झडा उसंतुनी वाटू, पाहे पाळे कोणी उभा तो चिरित, साडा लावियेला गोप गोठे दत्त दावडाचा मुका माझी हात, वाक्य वाजती नाही गेल्या माता, करी श्रवण कृष्ण विगुगीत. स्वामी तुकयाचा पूर्णिमा बोलत जाऊ. गोपिका बोलतायत, महाराज एकदा का त्याला पाहिलं ना, त्यांचं मन विरून जातं. पाहिलं पाहिलं नंदाचा
पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन त्यांनी पाहिला अर्थात अस्तित्वही आहे अनुभवही आहे पण महाराज तो आहे कुठे अभंगाचं शेवटचं चरण तुका प्रभू देश विदेश तुका प्रभू देश विदेश तुका प्रभू देश विदेश तुका प्रभू सर्वांचे हृदय देश मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीच पुढे आदेशी ते वस्तू आम्ही सर्व घटनाम
मामा विठ्ठला सारखे दिसत आले आणि ते नाचायला लागले मलाही वाटायला लागलं मी त्यांच्यासारखा प्रयास करा अरे मुखे म्हणा बरं वाटतो असं असं गाय नाचे उडे आपण हरे बाबा असणारा परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजीने दृष्टीने पाहिला विठ्ठलाची वाना अशा पद्धतीने तो कुठे नाही बढिया खाली नाही लेश मग जर समजा तो जर भरलेलाच आहे रीता ठाव नाही कोठे खाली जागाच नाही कहा पग दारू देखे आलेला देखे तो सब वहीने घेरा सगळीकडे तो व्यापक आहे तर मग असं करा काय करा जेणेकरून राम आपल्या घरी असं काही करा पैसा कर राम राम ऐसा असं का करत नाही घर आवे राम म्हणजे कर या शब्दाचा कर्म कर प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं महाराज कर्मण्येवाधिकार असते माफलेश पदार्थ काही लोक म्हणणार मी कर्म करत नाही नरमराय बोलताय तुला करावंच नाही करत करावंच लागेल परिसता संवेसाची मूर्ती लावून देहाची खंती करती कर्माचे ते गावून दे तुषार महाराज ज्ञानोबा म्हणतात जे म्हणतात मी कर्म करत नाही ते मूर्ख आहे काय ते तर तुम्ही या ठिकाणी खुर्चीवर बसला ते तुमचं कर्म आहे तुम्ही खाली बसला ते तुमचं कर्म आहे कोणी टाळ्या वाजवतात ते कर्म आहे कोणी मुखारी नामस्मरण म्हणतंय हे कर्म आहे कोणी म्हणत नाही हे त्यांचं कर्म आहे कोणतं कर्म पाप करत आम्ही जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल तर बहुतेक मला वाटतं ते तुमचं पाप करत पाहायचं असेल पहा कोण कोण विठ्ठल विठ्ठल म्हणतंय जर समजा विठ्ठल शेजारी लक्ष द्या एखाद्या बाईकडे पहा ती जर म्हणत नसेल ना समजायची पापी तुम्ही सुद्धा जर तो विठ्ठल विठ्ठल म्हणत नसेल ना समजायचं तो पापी आहे बघू आपण कोण कोण इथे पुण्यवान आहे कोण कोण पापी आहे लगेच कळेल हात वर करा शाबास सर्वांनी आणि मी टाळ्या वाजवतोय जर समजा तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही तरी समजायचं ते दानवे पुचकार आहे विठ्ठल मागा मागा
तुमचे हात खाली आले रामकृष्ण तुम्ही शेजारी लक्ष दिले तुम्ही सर्व म्हणत होते ना ज्या आरती सगळे म्हणत होते त्या आरती इथे कोणी
याला अनुमान प्रमाण म्हणावं. कोणीही तुम्ही या ठिकाणी बसला, कोणी माझ्याकडे डोळे वटारून पाहत असेल कर्मच, कोणी मनातल्या मनात म्हणत असेल 10 मिनिट राहिले कधी संपतो बटक्या कुणास कर्मच, कोणी म्हणत असेल, कोणी टाळ्या वाजवत असेल, कोणी नामस्मरणाला प्रतिसाद देत असेल, कोणी म्हणत असेल हात वर करायचा सर्वांनी आणि सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचंय सदानंदाचा मी कलेराचा कथा करतो. आणि ज्या पद्धतीने मी इथं सदानंद म्हणतोय बोलते, मला वाटतं आजपर्यंत एकाही कीर्तनकारांनी एवढं म्हटलं त्याचं कारण आहे मला सराव झाला एक. आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्याची खातोय ना हुशार महाराज त्याचीच टाळी आपल्याला वाजवावी लागेल बरं ना. नारायण खरडे महाराज मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही करणार हात बोट जरी हलवलंय की ती पेटी वाजवते कर्म आहे, सुंदर मृदंग वाजवतात कर्म आहे, सुंदर गाता कर्म आहे. आणि कर्म अगा कर्मीचे उरावे तैकी भोग सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहावे का कर्म हे भोगावंच लागतं. कोणी म्हणाल मी कर्म भोगत नाही, अर्जुन म्हटला देवा मी युद्धच करणार नाही, अरे कोणाला सांगतो रे. हा म्हटलं देवा गांडीमान संस्था हस्तात वेपथुष्य शरीर रोमहर्षिष्य जे आहे ते नाही म्हटलं मला युद्धच करायचं नाही. म्हटलं कोणाला सांगतो युद्ध करायचं नाही, तुला काय वाटतं. जाधव साहेब अर्जुनाला भगवान म्हणतोय तू युद्ध करत नाही, अरे काय बोलतोय, अक्षांत स्वभाव तुझा झुंज मिळत होते. माणसाचा स्वभाव दुरतिक्रम तुम्हाला माहित आहे का. स्वभाव धरीत आहे परी आवडला अंतरीचे गावे स्वभाव. आमचे गुरुजी आमचे परम मित्र बाबासाहेब महाराज इंगळे वैकुंठवासी बाबासाहेब महाराज एक दृष्टांत सांगायचे. काळजी करू नका घड्याळाकडे मी पाहतो, तुम्ही फक्त दृष्टांत करा. एका 3 मुलींचे लग्नच होईना, 150 पावले पाहून गेले, 150 तरी लग्न होईना. आता सुद्धा असंच आहे राजधान, आता सुद्धा चाललंय. का लग्न होत नाही मुलींची माहित आहे. मुलींपेक्षा मुलींच्या आई वडिलांच्याच अपेक्षा आहे. पण मुलगा मुंबईला पाहिजे, मुंबईला पाहिजे, शिवाय तो नोकरीलाही पाहिजे, तो परमनंट पाहिजे, त्याचा ब्लॉकही पाहिजे. अरे आयुष्य जातोय तरी ब्लॉक लोकांना घेता येत नाही. लगेच गेलेला माणूस ब्लॉक मुंबईला पाहिजे, नोकरी पाहिजे, परमनंट पाहिजे, ब्लॉक पाहिजे. आणि एवढ्यानी भागत नाही, कधी शेती पाहिजे. शेतकरी नको पण शेती पाहिजे. मला याचं समीकरण हे सूत्र जर उलगडलं नाही माझं. शेतकरी नको पण शेती पाहिजे. तसं या मुलींचे 150 पावले पाहून गेले, पापही वैताग. बस म्हटले आता शेवटचं, आता मात्र मी तुला पाहुणे पाहिला कुठलेही बोलवलं नाही. 3 मुलं आता एकत्र काही झालं तरी बोलायचं नाही. तुम्ही जर बोलला घोटाळा झाल्याशिवाय राहणार नाही आणि नवरदेव परत गेल्याशिवाय राहणार नाही. पाहुणे त्याच्यात जे पाहुणे येत होते त्याच्यात एक म्हातारं होतं, ते मागे लागलं होतं मुलांच्या. अरे म्हणते मला यायचं, अरे नका रे या म्हाताऱ्याला कशाला घेत नाही म्हटलं. तुम्ही नाही म्हटलं तरी मी गाडी लोन करून येईल, चाकावर बसून येईल. अरे मरशील ना, नाही म्हटलं नेलं तरी चालेल. असे बरेचसे म्हातारे आहेत. आणि मी तर असं म्हणेन म्हाताऱ्यांना लग्न जमवायला नेलं पाहिजे. त्याचे जे केस आहेत हे गुणाने पिवळे पिकले नाही, अनुभवाने पिकले, नेलं पाहिजे. आता आपण काय करतोय, सौरभ पोरगी बरा सापडला मला, सौरभ मित्र आहे माझा बघा. आता 2-4 दिवस एवढा त्रास देणार तुम्हाला, माझंच नाव समजलं, माझंच सापडलं का मी ते तुम्हाला सांगू नये, ते आमचं होईल. सौरभ पोरगी पाहायला जात असताना लग्न करायचंय ना, हो म्हणतो बघा प्रकाश मामा. सावरला पोरग लगीन करायचं म्हणतो, या वयात आलंय. चला सौरभ पोरगी पाहायला जात असताना मित्रांना घेऊन कधी जाऊ नये. बरेचसे पार्टी मित्रांना घेऊन जातात आणि त्याला विचारते तुला पसंत आहे का, लग्न करायचं कोणाला या, आणि त्याला विचारतो तुला पसंत आहे का. आणि समजा त्याने जर हा म्हटलं घेऊन पळाला तर काय येडी हळद असं पण असतं. तसं 3 मुली म्हातारं आलं, एवढ्या सुंदर मुली होत्या, 3 एवढ्या सुंदर होत्या, नाकी डोळी चरचर होत्या, पाहायला गोऱ्या कोणत्या होत्या, एवढ्या सुंदर होत्या. त्या मुलांनी लगेच पसंतच केली. म्हातारा म्हटलं गप रे, लगेच पसंत कुठे करत असतं का.
अरे अजून म्हटलं त्यांचं बोलणं ऐकलं नाही, मुली बोलल्या नाही, काही नाही, काही असं कुठं असतं. भैया मात्र बस तुला काय करते मला सुंदर मुली. म्हातारा म्हटलं धार्मिक कुछ का आहे. ज्या ती मुली बोलत नाही त्या ती काहीतरी आहे. त्या मुली खरंच बोलत नव्हत्या का, कारण बापाने सांगितलं होतं तुम्ही जर बोलल्या खोटाला झाला चिंचिन चिंगाट पडून जाईल. का बोलत का सांगितलं बापाने, कारण एक होती घेंगारी, एक होती बोबडी बबली आणि एक होती तुतारी. आणि त्याच्यात झालं असं विदर्भाचे असं होते पाहुणे अमरावती जिल्ह्याचे. तिकडे वरण भात पोळी डाळ भाजी पापड कुरवड्या भजे श्रीखंड लाडू बासुंदी जिलेबी. तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं. आणि त्यात कढी, कढी विशेष असते. आणि त्या कढीमध्ये आता चमचे आले. चमचे कशा तुमच्या घरी चमचे आहे ना, तुमच्या घरी आहे चमचे सगळ्यांच्या. बरं आहे बाबा चमचे असावे. चला त्या कढीमध्ये चमचा कसा तर मात्र आहे ना असं बोट घालायचं बुडवायचं असं. वा काय गोड झाली. पुन्हा असं करायला वा कोणी केली असेल बरे खूपच छान. आणि जवळची पोरं बसलं ती म्हाताऱ्या गप गेली ना. अरे घरी गेलो ना तुला म्हटलं कढीच्या हंड्यातच बसतो आता गप गेली की मला काय कळतंय बरोबर काय कढी झाली. वा अशी कढी आयुष्यात 90 वर्षाचं वय झालं माझं आयुष्यात अशी कढी खाल्लीच नाही. कोणी केली असेल म्हटलं ही कढी. त्या मुलीने गप बसावं. ते म्हणजे ओ बाबा तरी भूत तोडणे झाली ऐका तरी भूत तोडणे झाली त्याच्या जिरुतातलं मिरुतातलं तवा तोड झाली. दुसरी म्हटली अगं तुला बाबाने बोलायला सांगितलं. तिसरी आली माझा बया तुम्ही बया मी बहीच नाही माझा तुम्हीच तुम्हीच बया मी बहीच नाही. स्वभाव आहे. अर्जुना तू जरी युद्ध करत नाही म्हटलं तुम्ही जरी कार्य करत नाही म्हटलं तरी तुम्हाला कार्य करावं लागेल. मग असं काम करा ना. कसं अभंगाचं पहिलं चरण शबरीने मातंग ऋषीने सांगितलं होतं शबरी अरे ज्याची आयुष्यभर मी सेवा करतो केली तो माझ्या स्वप्नातही आला नाही मला दर्शन सुद्धा दिलं नाही. शबरी मी तुला आशीर्वाद देतो. एक दिवस ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा मालक जगदात्मा तो साक्षी तो चैतन्य सचिदानंद असणारा तो पंढरीश परमात्मा अर्थात राम शबरी तुला भेट देईल. आणि महाराज वाट पाहती 60,000 वर्ष वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्टकट सांगतो. किती दिवस 60,000 वर्ष वाट पाहते. आणि मग वाट पाहत असताना एक गाणं होतं आता सध्या जास्त गाणं होते घर आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे तो अंगना सजाएंगे मीठे मीठे भोग प्रभु जी को लगाएंगे है ना. मग समजा राम जे आले तर काय करणार. जब मेरे राम का
आऊंगा शबरी के कुटिया का पाऊंगा। स्वप्न रंगोती आएंगे रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे तेरे नैनों को दर्शन होगा। जब मेरे आएंगे रघुराई तब आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे पैर अपने हाथों से गिराऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा। गोड दिलेत ना दादा, गोड दिल्यानंतर लखनजी सांगतो भैया 2 मिनिट रे, 2च मिनिट राहिले, खाऊ नको का? उसळ का? देवाने विचारलं शबरी काय गोड कुठटकलेले दिसतंय? हा देवा, मी माझ्या शुद्ध दाताने चापून तुम्हाला कडू आंबट गोड जाऊ नये, फक्त गोड गोड निवडून ठेवले. शब्द ऐका, शुद्ध दात. कोणत्या पेस्टनी दात घासत होती शबरी? कोणत्या साबणाने आंघोळ करत होती? कोणती वस्तू? एक लक्षात घ्या, पुन्हा एका लक्ष देऊन ऐका. शबरीचे दात स्वच्छ नव्हते, शबरीचे वस्त्र स्वच्छ नव्हते, शबरीचं शरीर स्वच्छ नव्हते, शबरीचे केस स्वच्छ नव्हते, शबरीचा तो अवतार स्वच्छ नव्हता. शबरीचा स्वच्छ होता तो तिचा भाव. परमात्मा माझ्या भावाचा द्रोह केला आहे. जाता जाता सांगतो, तिने जी भक्ती केली ना, ऐसे कर ऐसा कर घर आवेरा. एकच शंका एका मिनिटात सांगतो आणि थांबतोय. महाराज ऐसा कर घर आवेरा तुकोबाराय म्हणतात, आणि सर्वागती राम देहादी एक तैसा हृदयामध्ये मी रामू ज्ञानोबाराय म्हणतात. मग अगोदरच राम आहे आणि तुकोबाराय म्हणतात राम आवे. हे कसं शक्य? प्राप्ताची प्राप्ती संभवत का? नाही. प्राप्ताची प्राप्ती संभवत नसतं, अप्राप्ताची प्राप्ती संभवत असतं. उदाहरणार्थ, माझ्याकडे टोपी नाही, मी नारायण महाराजांजवळून टोपी घ्यावी का? मी अपूर्ण आहे. माझ्याकडे पेन नाही, मी जाधव महाराजांच्या जवळून पेन घ्यावा का? मी अपूर्ण आहे. माझ्याकडे चांगला ॲपलचा मोबाईल नाही, मी तुमच्याजवळ कोणाजवळ जर असेल तर तो घ्यावा. म्हणजे एकंदरीत म्हणजे मला अशी गोष्ट असते की जे नाही ते घेतलं पूर्ण केलं पाहिजे. आता राम करण्यात आहे आणि परत तुकोबाराय बोलतायत ऐसा कर घर आवेला. आहेच ना, आहे, पण त्याची ओळखी नाही. एकच करा, काय करा? ओळखी करा. और धंदा सगळं छोडे का, बाकीचं सगळं सोडून द्या. ज्ञानेश्वर